विठ्ठल मंडळी. तर आज आपण चाललो आहे गोराईला एका सिक्रेट स्पॉटवरती फिशिंगसाठी. आपल्यासोबत असणार आहेत नरेश भाऊ, जे ऑलरेडी तिकडे पोचलेत. तर ते आपल्याला एक नवीन जागा दाखवणार आहेत. आणि आज आम्ही संध्याकाळचा फिशिंगचा प्लॅन केला आहे, कारण पाण्याचा भरतीचा टायमिंग आता ॲक्च्युली आउटगोईंग सुरू आहे. तर आउटगोईंग आणि थोडं इनकमिंग असं आम्ही आज फिशिंग करणार आहोत. आणि हा आजच्या दिवसाचा प्लॅनिंग झाला. तर उद्या आम्ही सकाळी मॉर्निंगला येणार लवकर आणि फिशिंग करणार आहोत. गोराई बीचलाच जाणारा रस्ता आहे. बघा तुम्ही केवढा सुंदर आहे, छान हिरवळ आहे दोन्ही बाजूला, स्मूथ रोड आहे. समोर तुम्ही गाड्या बघू शकता. आज ॲक्च्युली विकेंड असल्यामुळे ना आणि दिवाळीचे दिवस असल्यामुळे थोडी गर्दी यायची, नाहीतर एवढ्या गाड्या नसतात. तर हा आहे गोराईचा क्रॉस. इथून आपण लेफ्ट घेणार आहोत. गोराईचं इथे फिश मार्केट आहे बाजूलाच. इथून इथे गोराईचं मार्केट आहे. शॉर्टकट आहे, मेन रोड थोडा बाहेर राहिला. तर इथून आपण इथून ॲक्च्युली बाईकच जातात. जर कोणत्या मूर्खाने ते 4 व्हीलर घातली तर तो अडकतो. पुन्हा आपण मेन रोडला कनेक्ट झालो. इथं घरं पण इथे छान आहेत. फार जुनी घरं आहेत आणि छान घरं, सुंदर घरं. गोव्याची लाईफ तुम्ही इथे फील करू शकता. तुम्हाला असं वाटेल की गोव्याला आलो होतो आपण. तर हा आहे चर्च. इथे राईटला आपण जाणार आहोत. मी तुम्हाला एवढाच दाखवू शकतो सध्या, कारण ही सिक्रेट प्लेस आहे जिथे मी चाललो आहे. नरेश भाऊंची जागा आहे आणि त्यांना ती कोणाला सांगायची नाही. तर आपण त्या जागेवर जाऊन बघू. नरेश भाऊ तिथे पोचले असतील आणि आपल्याला काय मिळत आहे का. सो व्हिडिओ बघत राहा. समोर आहे समुद्र.
तर आता आम्ही चालत चाललो नरेश भाऊंच्या जागेवरती. जागा एकदम सिक्रेट आहे आणि असं बघून पण कळत नाही एक्झॅक्टली कुठे. छोटे छोटे दगड आहेत पायाखाली. आम्हाला बरंच चालायचं आहे अजून पुढे, कारण ओटी लागलेली आहे. कोण होता? मलेट होता. हां हां, मोठा मलेट आहे. लागला? हां, बापरे, दगडाने शिकार केले. त्याला उतरायला लागेल ना एवढं. हा, चांगला मोठा मलेट आहे. नरेश भाऊने दगडाने मारला आहे त्याला, हेडशॉट डायरेक्ट. अजून आम्हाला बघा एवढं जायचं आहे पुढे. बापरे, या दगडांमधून चालणं ना खूप कठीण काम आहे. माझ्या आडी तर खूप जास्त. तर आता मी जागेवर पोचलोत आणि आता मी रॉड प्रिपेअर करतो. नरेश भाऊ पण लाईन बनवतात त्यांची. सेटअप रेडी करून आता आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत. हळूहळू सनसेट होतोय. वेळ आहे पण होईल लवकरच. वेळ कधी जातो कळणार नाही. नरेश भाऊ पहिली हँडलाईन टाकतात. नेहमीप्रमाणे आम्ही झिंगाच वापरतो बेटसाठी. बघूया आता आपल्याला काय रिझल्ट मिळतोय त्याचा. पण चांगला झटका दिला त्याने. छोटा गोबरा लागलाय. पॅटर्न बघा वेगळा, क्लाउड आहे याच्यावर. आता ठेवतो मग सोडून देऊया. मस्त. पहिला मासा, पहिला नाही दुसरा. नरेश भाऊने पहिला एक दगडाने पकडला. डोळा फोडला त्याचा पोपटासारखा. पुन्हा प्रयत्न करूया. जाऊ नको दगड ते टाक ना मध्ये थोडं. अच्छा, जवळच टाकू. हो, तिकडे कुठे डीप थोडीच आहे. तिकडे कमी डीप आहे. तिकडे जास्त आता येणार नाही. हा, आठ गेलं की. ओके, बघूया. थोडंच आहे. गेला गेला. मस्त. काहीतरी नरेश भाऊंच्या हँडलाईनला पकडलेलं कोणीतरी. झटका देईपर्यंत आम्हाला कळेपर्यंत घेऊन गेला. पण मोठा होता. काय होता तो? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आपल्याकडे आहे अजून टाईम. घेतलाय. परत घेऊन गेला. अरे कापून गेला. लाईनच कट केली.
हा तुम्हाला हे स्नॅपरच असेल तो लाईन चावून गेला म्हणजे दाखवा कट करून गेला झाड याला तोडला लावतो इथे टाकायला पाहिजे इथे येतो इथे साईडला मार्ग बघा आता सनसेट झालाय आम्ही अशा जागेवर आहोत आता पाणी उतरलंय पूर्ण आणि इथून रिटर्न जायचा रस्ता पण खूप लांब आहे ठीक आहे थोडा वेळ आम्ही बघणार आहोत तर डे 1 आता संपलेला आहे आम्ही पॅकअप करतो म्हणजे झालं आहे ऑलमोस्ट पॅकअप आणि आम्ही आता निघालो सनसेट बघा झाला आहे किती छान दिसतं आता सूर्य तर गेला आहे खाली पण स्कायचा कलर बघा केवढा सुंदर आहे तर आता आम्हाला एकच एक ग्रुपर मिळाला आणि नरेश भाऊंनी एक मलेट काढला चांगला हेडशॉटने तर उद्या आम्ही सकाळी आणखीन एका दुसऱ्या जागेवरती जाणार आहोत तर आता आपण भेटूया उद्या सकाळी नवीन जागेवरती